महाराष्ट्रात जून महिन्यापासून अल निनो सक्रिय झाला असून त्याची तीव्रता सतत वाढते। त्यामुळे राज्यात पावसाचं अत्यंत असमान वितरण दिसतंय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये देखील पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। अल निनोची तीव्रता वाढू लागलेली आहे। सप्टेंबर महिन्यात देखील या अल निनोचा प्रभाव दिसणार आहे, कारण सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। यंदा कोकणातही पावसाची तूट दिसलेली आहे। ऑलरेडी एल निनो जूनमध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याची तीव्रता दर महिन्याला वाढताना दिसते आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा तो अजून तीव्र होण्याचे चान्सेस आहेत। तर जुलैमध्ये जो पाऊस झाला आहे तर तो एल निनोमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पाऊस होतात की काय म्हणतात त्याला हेवी रेनफॉल किंवा एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंट्स जे आहेत ते एल निनोमध्ये सुद्धा होतातच, परंतु त्याचं जे प्रमाण आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण म्हणतो की डिस्ट्रीब्युशन हे असमान असतं, काही ठिकाणी जास्त असतं, काही ठिकाणी कमी असतं आणि तेच आपण बघितलेलं आहे। मध्य महाराष्ट्रातील दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, त्याचबरोबर मराठवाड्यातील सगळेच जिल्हे म्हणता येईल आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांना त्याचा फटका बसलेला आपल्याला दिसून येतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत ज्यामध्ये नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर इकडे चांगला पाऊस आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भाला त्याचा नक्कीच फटका बसलेला आहे। त्याचबरोबर तळकोकण, विशेष म्हणजे तळकोकणातील सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 30% जास्त पावसाची तूट आपल्याला दिसून येते।